अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने रब्बी हंगामासाठी दिलासा। आज बुधवार दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाणे यांच्या आदेशान्वये उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले। त्यामुळे रब्बी हंगामामध्ये पेरणी व लागवड झालेल्या मका, कांदे, गहू, बाजरी, पाटचाऱ्यांद्वारे पाणी मिळणार असून त्यामुळे रब्बी पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे व विहिरींना सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी पाझरण्यास व विहिरींमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची पेरणी व लागवड मोठ्या प्रमाणात सुरू होती, त्यामुळे उजव्या व डाव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होत होती। त्या अनुषंगाने आजपासून दररोज 30 ते 35 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे। आमदार आदरणीय रामदादा भदाणे यांच्या आदेशान्वये आणि गेल्या अनेक दिवसापासून रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची पेरणी चालू आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने मका, गहू, हरभरे आणि इतर पिकांची पेरणी असल्यामुळे आणि पाण्याची आवश्यकता असल्यामुळे पाटांना पाणी सोडावं म्हणून आज आमदारांच्या आदेशान्वये आज उजव्या कालव्याचं अक्कलपाडा धरणाच्या माध्यमातून उजव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात येत आहे। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी येणार आहे आणि विहिरींना पण त्याच्यामुळे प्रफुल्लित होणार आहे। या अनुषंगाने आज नेर, देऊर, बधाणे, त्याचप्रमाणे उडाणे, आकलाड, मोराणे, कुसुंबा आणि परिसरातील शेतकरी आणि आमचे भाजपचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते। आज जे पाणी सोडलं त्याच्यामुळे सगळ्या शेतकरी वर्गाकडून आमदार रामदादा भदाणे यांचं आभार मानण्यात येतं। या प्रसंगी गटनेते, भाजपा नेते, नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे, देऊरचे सरपंच भाऊसाहेब देवरे, माजी पंचायत समिती सदस्य वसंत देशमुख, भाजपा नेर मंडळ अध्यक्ष छोटू भाऊ मासुळे, संजय कपूर, जगदीश देवरे, आर.डी. माळी, मधुसूदन देशमुख, रवींद्र कोळी, लक्ष्मण बोढरे, सुरेश सोनवणे, साहेबराव गवळे, अनंत वाडिले, नामदेव माळी, बापू जगदाळे, रतिलाल पाटील, आबा भदाणे, भैया खलाणे, बापू सोनवणे, दीपक खलाणे, राजेंद्र देवरे, गोरख कारंडे, रावसाहेब अहिरे, ज्ञानेश्वर सैंदाने, बालू जाधव, आमदार प्रतिनिधी राहुल पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेळेवर पाणी सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व आभार व्यक्त करण्यात येत आहे। MTV न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके, धुळे।